आजच्या या डोंबिवली संकल्प ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याच्या या दुसऱ्या सत्रामध्ये आपण आज 72 क्रमांकाचा दृष्टांत या ठिकाणी श्रवण करणार आहोत. आणि का देता काहीसे नाही नेघे, ऐसिये अनन्यते तव ईश्वर आपण्या समान करीती. म्हणजे कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की जो जाणकार व्यक्ती आहे त्या जाणकार व्यक्तीला जर का सुख दिसलं जरी, विखो दिसला जरी, तरी सुद्धा आणि के सुखे न सेवी, म्हणजे इतर सुखांमध्ये तो रममान होत नाही, इतर सुखांचा तो उपभोग घेत नाही. हे आपण कालच्या दृष्टांतामध्ये पाहिलं. आणि दृष्टांत होता सातकाचा. ज्या गोष्टींचं सुख घेतलं पाहिजे त्याच गोष्टींचं तो सुख घेत असतो, हे आपण त्याच्यामध्ये पाहिलं. आणि पुढे सेवावयाची वासना असे परी तो सेविना, म्हणजे इच्छा जरी असेल तरी तो स्वतःहून सेवन करीत नाही. म्हणजे हे स्वतःच पाहिलेलं आहे, स्वतःला ते दिसलेलं आहे आणि स्वतः ती व्यक्ती ते घेऊ सुद्धा शकते, परंतु घेत नाही. म्हणजे याच्यासाठी उदाहरण आपण बघूया. तुमच्याकडे एक वेळ अशी होती की कोणी तुम्हाला दिलं तर मिळायचं लहानपणी. आता तुमच्याकडे काही पैसे वगैरे काही नसायचे, कुणी दिलं तर भेटणार आपल्याला. आता तसं नाही. आता आपल्याकडे भरपूर पैसे आहेत, आपण आता कुठलीही वस्तू आपण घेऊ शकतो. आता लहानपणी तुम्ही चॉकलेटसाठी रडलेले आहेत, परंतु आता कितीतरी पैसे तुमच्याकडे असतात आणि कितीतरी चॉकलेटचे दुकानं लागतात, चॉकलेट दिसतात वगैरे, तुम्ही दुसऱ्याला घेऊन देता, पण तुम्ही खाता का? तुम्ही आवर्जून असं चॉकलेटसाठी तुम्ही काय हे करता, धडपड करता का? नाही करत. म्हणजे सेवावयाची इच्छा पण असते की खाऊ का चॉकलेट, नको, जाऊ दे. बरेच सेविना म्हणजे असून सुद्धा नको म्हणतो, नको बाबा, हे उगाच त्रास होईल त्याच्याने, म्हणून आपण ते टाळत असतो. हे झालं आपण स्वतःकडे असून सुद्धा, द्रव्य किंवा वस्तू पदार्थ असून सुद्धा आपण ते सेवन करत नाही, आपण ते घेत नाही. याच्यासाठी उदाहरण झालं. आजचं जे उदाहरण आहे ते वेगळं आहे. ते आहे आणि का देता काही ते नाही नेघे. जर का दुसरं कोणी दिलं तर, जर का एखाद्या व्यक्तीने आपल्याला, स्वतः आपण तर घेत नाही, परंतु कुणी जर का आपल्याला वस्तू ती घेऊन दिली तर मग या ठिकाणी सांगितलेलं आहे, जर का कुणी आपल्याला देत असेल, आपण तर स्वतःहून स्वतः घेत नाही, परंतु जर का कुणी आपल्याला घेऊन देत असेल तर, आणि का देता काही ते नाही नेघे, म्हणजे कुणी जर का घेऊन देत असेल तरी सुद्धा घेत नाही, कुणी आणून देत असेल तरी पण सुद्धा घेत नाही. तुम्ही बघा, ज्यांनी परिच्छेद केलेला आहे अशांच्या समोर जर का तुम्ही ताट ठेवलं, ते कशाला नाही म्हणत नाही, ठेवा सगळं, काय वाढायचं एकदा वाढून घ्या त्याच्यामध्ये. एकदा ते वाढलेलं असतं तरी त्यांचं पात्र काढतात आणि त्यांना जे घ्यायचं तेवढंच त्याच्यातनं घेतात. ते ताटामध्ये जर का कोणी वाढत असेल, हा वाढा, काय वाढायचं तर वाढून, ताटामध्ये वाढा, पण इकडे पात्रात वाढू नका. त्यांना जेवढं घ्यायचं, जे घ्यायचं तेच घेतात. म्हणजे हे काय आहे, आणि के देता काही ते नाही नेघी, म्हणजे जर समोरचा कितीही देत असेल, आग्रह करत असेल, तरी आग्रहाला बळी पडायचं नाही. तुम्ही जे नाही म्हटलेलं आहे त्याला नाही, शेवटपर्यंत तुमचं नकार असला पाहिजे. आणि म्हणून समोरचा व्यक्ती आग्रह करेल मुळामध्ये, म्हणजे कुणालाही अति आग्रह करू नये. खाण्याच्या बाबतीमध्ये प्रत्येकाचा आहार एक ठरलेला आहे आणि तेवढाच आहार तो घेणार आहे. तुम्हाला जो आग्रह करायचा आहे तो एक मर्यादेमध्ये असला पाहिजे. आनंद जो काय आग्रह आहे तो, आपल्याला असं वाटतं की समोरच्यानी जास्त खाल्लं म्हणजे आपल्याला जास्त गोमटं लागेल, असं नाहीये. जेवढं तो जास्त खाणार त्याच्यासाठी तेवढं ते प्रकृतीला ते घातकच आहे. लक्षात घ्यावं का? आज जरी नाही घातक तर कधीतरी घातक आहे. आत्ता खाताना आपण खाल्लं सगळं, चांगलं लागलं, परंतु नंतर संध्याकाळीपर्यंत ऍसिडिटी झाली आहे, डोकं दुखायला लागलेलं आहे. हे जे काय होतं, हा कधी ना कधी त्रास होणार आहेच आहे. आणि म्हणून जेवू घालताना अति आग्रह करू नये. आग्रह करावा पण अति आग्रह करू नये. हा एक भान आपल्याला ठेवलं पाहिजे. या ठिकाणी सांगितलेलं आहे की आणि का देता काहीसे नाही नेघे, म्हणजे दिलं तरी घेत नाही.
ऐसी अनन्यतेत ईश्वर आपण समान करीती. आणि त्याच्यामुळे काय होतं की परमेश्वर काय करतात, अशी अनन्यता जी आहे त्याच्याकडे, म्हणजे अन्य कुठल्याही गोष्टीचा तो स्वीकारच करत नाही, फक्त ईश्वर पैकीच घेतो. आता दृष्टांत खूप व्यापक आहे बरं का. म्हणजे हा दृष्टांतातलं या ओळीने मला थोडंसं वेगळा विषय सुचला आत्ताच्या आत्ता, की जेव्हा तुम्ही ईश्वर पैकीच जेव्हा घेता, ईश्वर पैकी व्यतिरिक्त तुम्ही काही घेत नाही. आता स्मृती आता आपण बघितली, काळे कृष्ण भट ते जेव्हा भटोबासांना विचारतात की याला प्रमाण काय, ते आमची शुश्रूषा करू शकतात, सेवा करू शकतात, याला प्रमाण काय. भटोबासांनी वचनाचं प्रमाण सांगितलं की श्रमनिवृत्तीच्या वचनाचं हे घडू शकतं, करू शकतात ते. म्हणजे ईश्वर पैकीच जे आहे तेवढ्याच आज्ञेचं जर का तुम्ही घेतलं, ही सुद्धा काय आहे, एक प्रकारची अनन्यताच आहे. तुम्ही दुसरा कुठलाही विधी स्वीकारतच नाही, फक्त ईश्वर पैकीचाच विधी. बघा, जे लोक चांगल्या वस्तू वापरतात ना, ते लोक ती वस्तू घेताना बघतात त्याच्यावर ISI मार्क आहे का. म्हणजे तुम्ही कुठलीही वस्तू घेताना त्याच्यावर ती गोष्ट, म्हणजे ते उच्च प्रतीचं ते आहे की नाही हे तपासता तुम्ही. तसं कुठलीही विधी घेत असताना तुम्हाला ते तपासता आलं पाहिजे की याच्यावर परमेश्वराचं काही मार्क आहे का, स्मृतीस्थळामध्ये कुठेतरी आलेला आहे का, लीळेमध्ये आलेलं आहे का, वचनामध्ये आलेलं आहे का, हे तुम्हाला तपासता आलं पाहिजे आणि मगच ते घ्यायचं आहे. याच्या व्यतिरिक्त जर का असेल तर मग ने घे म्हणजे घ्यायचं नाही. आणि जर का तुम्ही अशा ईश्वर विरहित क्रियांचा जर का त्याग करत असाल तर काय होईल, ऐसी अनन्यतेत ईश्वर आपण समान करीती, म्हणजे आपल्या समान त्याला करतात. समान करतात म्हणजे निर्दोष करतात त्या जीवाला. जीव ईश्वरा समान कधीच होऊ शकत नाही ना, व्यापकत्वाच्या बाबतीमध्ये म्हणा, आनंदाच्या बाबतीमध्ये म्हणा, ना कशाच्याच बाबतीमध्ये. परंतु निर्दोषाच्या अर्थाने जर का बघितलं गेलं तर जीव जो आहे तो ईश्वरासारखा होऊ शकतो आणि ते फक्त परमेश्वरच करू शकतात त्याला. एरवी जीव स्वतःहून स्वतः होणं हे दुरापास्त आहे. म्हणजे जीवाला स्वतःला प्रयत्न करावे लागतीलच, पण एकट्या जीवाच्याने होणार नाहीये. त्याला ईश्वराची पण तेवढंच कड जो आहे तो ईश्वराचाही लागणार आणि जीवाचा सुद्धा लागणार आहे. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, विधी जे आपण करत असतो ना, हा भाग लक्षात घ्या. हे नुसतं ऐकून सोडून देण्याचा विषय नाहीये. आज तुम्ही ऐकाल आणि उद्या जाऊन परत तोच विधी तुम्ही करणार आहात, तर ह्याच्यापासून थोडंसं आपल्याला काय करता आलं पाहिजे, स्वतःला सावरता आलं पाहिजे. जर का तुम्ही अशा प्रकारे फक्त ईश्वर पैकीचेच विधी जर का स्वीकारले तर काय होईल, ईश्वराला त्याची त्या व्यक्तीबद्दलची प्रसन्नता आहे, तोष आहे. म्हणजे अशा जीवांबद्दल काय होतं, परमेश्वराला तोष उत्पन्न होतो. स्वामी काय म्हणतात, आईसे होय आईसे म्हणी जे हो. काय करत होते ते सांगदेव भट्ट, स्वामींनी सांगितले नामस्मरण कीजे, नामाला आठवायचं आहे, हे देखील तैसे आठवीचे. म्हणजे तेव्हा सांगदेव भट आपल्या घरी जाण्यासाठी निघालेले आहेत, तेव्हा स्वामींनी त्यांना सांगितलं, म्हणजे आम्हाला तुम्ही आठवाल का, आमची आठवण येईल. मग स्वामी त्यांना सांगतात 10-20 वेळा 30 वेळा आठवायचं. शेवटी सांगतात 1-2 वेळा तरी ते आठवीचे. म्हणजे परमेश्वराला आठवा. तुम्ही कुठेही असा देवाला आठवण्याचा विधी करा. आमचे चांगले भट नदीकडे कपडे धुतायत, देवाला आठवतायत, वाळत घालतायत, देवाला आठवतायत, वाळलेले कपडे घडी घालतात, देवाला आठवतायत, खेळायचं आहे, देवळी बनवायची आहे, तिथे सुद्धा देवालाच आठवणं चालू आहे. म्हणून काय आहे, तिथे बरोबर देवाच्याच नावाने ती देवळी बनवल्या गेलेली आहे. मी सांगतो की मानवा पंथात बांधले गेले तर पहिलं मंदिर आहे, 2 मंदिरं बांधल्या गेली, चांगले भटांनी बांधली. आणि त्या ठिकाणी त्यांनी येऊन काय केलेलं आहे, ते देवळी बांधून काय केलं, त्या ठिकाणी नामस्मरण केलं. तेव्हा स्वामी आले बरं का. तुम्ही येऊन जर का बडबड करत असाल तर स्वामी येतील का, नाही येणार. तुम्ही नामस्मरण करत असतील तर स्वामी येतील, की इथे कोणतरी लोक बसलेले आहेत, काहीतरी नामस्मरण यांचं चालू आहे, तर परमेश्वर येतील. नाही तर बाहेरे बीजे करीती, ह्या लीळा सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि त्या ठिकाणी चांगले भटांनी स्वामींनी सांगितलेला विधी ते करत होते, म्हणून स्वामी प्रसन्न झाले बरं का. तोषा ते पावले. अशा जीवांविषयी परमेश्वराला तोष असतो आणि अशा जीवांकडे परमेश्वर विशेष लक्ष देतात. म्हणून चांगले भट जेव्हा जातात तेव्हा ते म्हणतात आम्हाला आठवा बरं का. म्हणजे देवाची आठवण काढत राहा, जेणेकरून तुम्ही निर्दोष राहाल.
निर्दोष होत राहाल आणि दोषयुक्तता जी आहे ती दोषयुक्त तुम्ही होणार नाही. म्हणजे प्रपंचात गेल्यानंतर सुद्धा तिथे देव आठवल्या गेला पाहिजे, लीळा आठवल्या गेल्या पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. आणि म्हणून उगाचच कसल्या गोष्टीचं तुम्ही जे काही पाठांचं पारायण करत असाल तर या गोष्टी आता ते बंद केल्या पाहिजे. लीळाचरित्र, स्मृतीस्थळ, हे या गोष्टी आता स्मृतीस्थळ पण आज आपण घेतलेलं आहे. कशासाठी घेतलं? स्वामींच्या सन्निधानी सगळे कसे होते हे तर आपल्याला लीळेतनं कळतं. असन्निधानी जीव कसे काही राहत होते, तर त्यांचं मुक्त वर्तन चालू होतं, जसं पाहिजे तसं राहा नाही. त्या ठिकाणी स्वामींनी सांगितल्या वचनानुसारच चालणं होतं. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वर त्यांना कुणा समान करणार आहेत? स्वतःच्या समान करणार. त्यांना असं वाटेल की हा व्यक्ती आपल्यासोबत राहण्याजोगा आहे. तुम्ही आपल्यासोबत कोणाला ठेवता? तुम्हाला असं वाटतं याचा स्वभाव चांगला आहे, बोलणं चांगलं आहे आणि व्यवहाराला चांगला माणूस आहे, भले गरीब असेल परंतु या 3 गोष्टी चांगल्या आहेत, आपण यांच्यासोबत राहिले तर ह्यांनी आपल्यासोबत राहायला काय हरकत नाही. ही व्यक्ती ज्ञानी आहे, ब्रह्मविद्येचं ज्ञान चांगलं आहे यांना, म्हणजे या व्यक्तीसोबत आपण राहायला हरकत नाही. ह्या गोष्टी तुम्ही पाहता मग तुम्ही ठरवता की त्यांच्यासोबत राहायचं की नाही किंवा त्यांना आपल्यासोबत ठेवायचं की नाही. तसं परमेश्वर पण ठरवतात की तुमचं काय वर्तन आहे, तुमचे उल्लेख कसे आहेत, विचार कसे आहेत, तुमचं आचरण कसं आहे, तुम्ही कुठल्या क्रिया करताय, कुणी आलं काही सांगितलं त्या क्रिया तुम्ही करताय का. मग परमेश्वर अशा जीवांविषयी थोडे कसे असणार आहेत, सांशक असतील. आणि म्हणून चांगदेव भट किंवा भटोबास असतील, हे जे कोणी जीव आहेत जे स्वामींनी सांगितलेलेच ऐकतात, त्यांच्याविषयी स्वामींचा विशेष मनोधर्म आहे. आणि म्हणून भटोबासांविषयी स्वामी जे हे करतात की अभिन्न वेश जो भटोबासांविषयी आहे तो एक वेगळा आहे. म्हणून भटोबासांना स्वामींनी घडिले मडिले, घडवून मडवून त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्याकडे देवानी लक्ष देऊन स्वतःच्या समान करण्याचं कार्य स्वामींनी केलेलं आहे. उत्तर जिथे भट्टोबासांमध्ये दोष दिसला तिथे लगेच स्वामींनी शिक्षा पण केलं. दुसऱ्या 2 लोकांना सोडून देतील पण भट्टोबासांना स्वामींनी सोडलं नाही. मुळामध्ये म्हणजे भट्टोबासांना सूट दिली पाहिजे स्वामींनी, परंतु भट्टोबासांना सूट देत नव्हते स्वामी, बाकी सगळ्यांना सूट मिळत असेल. कारण की ही व्यक्ती, या व्यक्तीला कसं करायचं आहे, स्थित्यांतर खिंगा ह्यांच्यामध्ये बदल करायचा आपल्याला. आणि मग अशा प्रकारचा बदल केला जेव्हा महादाईचा म्हणतात हो माहिती आहे मला तू कोण आहेस ते पूरकर नागदेव, तेव्हा स्वामी म्हणतात बाई आत्ता असं बोलायचं नाही बरं का, तो काळ वेगळा होता. आत्ता हा येथीच्या संपर्कामध्ये येऊन कसे झाले, आण झालेले आहेत, बदल झालेला आहे. आता ते नाही आहे तुम्ही जे म्हणता ते. आता मुळात म्हणजे तुमचे भाऊ सुद्धा नाहीत आणि पूरकर नागदेव सुद्धा नाही आहे. आता हे कोण आहेत, वानरेश आहेत. म्हणजे आता हे येथीचे आहेत. आता हे तुम्ही त्यांना त्या दृष्टीने पाहायचं नाही. स्वामींनी जे घडवलं मडवलं आणि ते घडले मडले ह्याची पोचपावती स्वामींनीच महादायितांना दिलेली आहे, तुम्हाला आम्हाला दिलेली की भट्टोबासांमध्ये बदल झाला. आता भट्टोबासांना स्वामी स्वतःसारखं करतायत. म्हणजे कसं करतायत, निर्दोष करण्याच्या मागे लागलेले आहेत. स्वामी स्वतः अहिंसक आहेत. त्या पारध्यांना म्हणतात तुम्ही पण हिंसा करू नका, आमच्यासारखे व्हा. स्वामी सांगतात आम्ही कोण आहोत, आम्ही ज्ञानमय आहोत. परमेश्वराचं स्वरूप ज्ञान स्वरूप आहे पूर्ण इथून तिथून. आम्हाला सुद्धा देव सांगतात तुम्ही सुद्धा काय करा, ज्ञान घ्या, आमच्यासारखे व्हा. परमेश्वर स्वतःसारखं करतात म्हणजे काय करतात, मुळामध्ये म्हणजे तुम्हाला ज्ञान देतात. स्वतःसारखं करतात म्हणजे काय करतात, तुमचं अज्ञान फेडतात. हे स्वतःसारखं करणं आहे. आणि म्हणून परमेश्वराचं ते कार्य लक्षात घेऊन तुम्ही सुद्धा काय केलं पाहिजे, 2 पावलं चाललं पाहिजे. तुम्हाला जर का कोणी म्हटलं की आम्ही तुम्हाला घ्यायला येतो आहोत, तर तुम्ही तिथेच उभे राहता का? तुम्ही म्हणता की कुठल्या रस्त्याने यायचं, मी पण पुढे पुढे येतो थोडंसं. म्हणजे काय होणार आहे की त्यांची तुमची भेट लवकर होईल. तुम्ही एकाच ठिकाणी बसून राहिलात 1 तासाने भेट होईल. तुम्ही थोडं चालत आलं तर अर्धा तासामध्ये पण भेट होऊ शकते. म्हणजे आपल्याला सुद्धा 2 पावलं चालता आलं पाहिजे. आणि मग यासाठीचा दृष्टांत आज आपण घेणार आहोत तो 72 क्रमांकाचा आहे. जैसा शिंदे राण्याचा शिंदे राणे म्हणजे राजाच्या दरबारी प्रतिष्ठित व्यक्ती आहेत हे, आणि राजाचा सर्व कारभार ते पाहतात आणि राजाचा पण विशेष त्यांच्यावर विश्वास आहे, सगळं आहे. आणि ह्यांचं सुद्धा समर्पण जे आहे ते राजाच्या बाबतीमध्ये एकदम प्रामाणिकपणाचं समर्पण आहे.
परंतु एक विशिष्ट वेळ आल्यानंतर काय होत असतं की सगळेजण सोडून जात असतात. तुम्हाला जेवढ्या काही गोष्टी आता तुम्हाला तुमच्या योग्य वाटतायत, हे लोक चांगले ते लोक चांगले, म्हणजे सगळे आम्हाला जे चांगलेपणा तुम्हाला जो वाटतोय सगळा हा तुमच्या कशाशी तरी तो टिकून आहे. ती गोष्ट जर का तुमच्याकडची संपली तर तुम्हाला आपले आणि जवळचे वाटणारे सगळे लोक गायब होऊन जातात, कोणी दिसत नाही त्यावेळेला. असा एक प्रसंग येतो आणि त्यावेळेस कोण सोबत राहतो तुमच्या, तो व्यक्ती तुम्ही मरेपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीला विसरत नाही. म्हणजे हे अनुभव सगळ्यांचा आहे. आयुष्यामध्ये वेगवेगळे प्रसंग येतात आणि अशा वेळेला तुम्हाला जे काही मदतनीस ठरत असतात ते आपल्यासाठी कायमस्वरूपी आयुष्यभर आपल्या आयुष्यामध्ये घर करून राहतात. सिंदराण्याच्या दृष्टांतामध्ये सुद्धा असंच आहे. या माध्यमातून परमेश्वराकडे आपल्याला हा दृष्टांत नंतर लावायचा आहे. या संदर्भातली जी लीळा आपण घेणार आहोत ती लीळा आहे उत्तरार्ध 65 क्रमांकाची लीळा आहे, पैठण या ठिकाणची. परंतु या लीळेचं संदर्भ आपल्याला जर का पाहिजे असेल, म्हणजे हीच लीळा आपण घेतली नुसती तर त्या लीळेच्या मध्ये काय घडलं ते आपल्याला कळणार नाही. आणि म्हणून आपल्याला काय करावं लागेल, उत्तरार्ध 61 आणि उत्तरार्ध 62 क्रमांकाची लीळा आपल्याला याआधी बघावी लागेल. उत्तरार्ध 61 क्रमांकाची लीळा बघूया. भटरिद्धपुरा पाठवणे. भटोबास जे आहेत आमचे ते खडकोलीला स्वामींच्या सन्निधानी आले आणि सन्निधानी आल्यानंतर अनुसरण घेतलं, सगळं सोडून दिलं. आता निरालंबी झाले, स्वामींचे झाले. परंतु एक दिवस काय झालं, भटासी गोसावी यांची थोडी आवडी झाली. म्हणजे आता एक हे सांगतायत की भटोबासांना स्वामींची थोर आवडी निर्माण झालेली होती. घडीभरी सांडू न सकती, थोडा वेळ सुद्धा स्वामींना ते सोडत नव्हते, स्वामींसोबतच राहायचे. एकुदी गोसावी यांची बाहेरीली पटीशाळेवरी आसन असे. आणि एक दिवस काय झालं, आमच्या स्वामींना त्या पटीशाळेमध्ये, बाहेरची पटीशाळा म्हणजे पडवी, तिथे स्वामींना आसन होतं. भटोबास म्हणिया जात होते. खडकोलीची लीळा आहे. भटोबास काही कार्यानिमित्त जात होते कुठेतरी सेवेच्या निमित्ताने. आणि एक सरे गोसावी उदास झाले आणि एकाएकी स्वामी आमचे उदास झालेले आहेत. स्वामी म्हणतात, वानऱ्या तुम्ही येथून जागा, म्हणजे तुम्ही इथून जा, निघा इथून तुम्ही. भटोबा जैसेची राहिले, दुःख करून म्हणितले जीजी कै जाओ. आणि भटोबास एकदमच बघत राहिले स्वामींना, काय नेमकं स्वामी सांगतायत. सेवेसाठी जा हे ठीक आहे, पण इथून निघूनच जा, इथे थांबायचं नाही अजिबात आमच्या सन्निधानी. हे काय वाक्य बोलतायत. भटोबासांना एकदम दुःख झालं आणि ते म्हणतात, कै जाओ म्हणजे कुठे जायचं. आपल्या जर का असं म्हटलं निघा इथून जा, लगेच आपण घरी जाऊ, आहे की नाही. तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की देवाला सोडून बघ कुठे जायचं, कुठे नेमकं. कारण सगळंच तर सोडून देवाकडे आलो, आता देवाला सोडून परत कुठे जायचं आपण. भटोबासांनी तो प्रश्न विचारला. स्वामी म्हणतात, ते येथून केवी जाणी जे. ते म्हणतात, स्वामी म्हणतात, आम्हाला काय माहिती कुठे जायचं ते तुम्ही तुमचं बघा कुठे जायचं तुम्हाला. ते येथून जाऊ तव जा, परंतु इथून तुम्ही निघा, आमच्या सन्निधानी थांबायचं नाही अजिबात. आता त्यांना प्रश्न पडला की एवढं सगळं सोडून आलो आपण आणि ज्यांच्यासाठी सोडलं आणि ज्यांच्याकडे आपण आलेलो आहोत तेच आता आपल्याला म्हणतात की निघून जा, आणि ते दुःख करायला लागले. आता बाईसा तिथे आहेत. बाईसा स्वामींना म्हणतात, हा बाबा बापुडा नागदेव कैसे दुःख करी तू असे तरी का पाठवीत असी जे. म्हणजे तुम्ही का पाठवता, त्याला किती वाईट वाटलंय, किती दुःख वाटतंय त्यांना, कशासाठी तुम्ही पाठवता त्यांना. स्वामी म्हणतात, बाई हा येथीचेनी पाठविला नवते तरी आते नेनो कोण एक ती एकी ठाई नेवनी घालील जैसी येथची सुधी ही न लबे. म्हणजे स्वामी म्हणतात, जर का आम्ही पाठवल्यानंतर हे जर का आत्ता गेले नाहीत तर काय होईल. नेनो कोण एक म्हणजे कोण आम्हाला पण माहिती नाही, कोण एक शक्ती म्हणा किंवा देवता म्हणा किंवा कोण म्हणा, त्यांना अशा ठिकाणी नेऊन टाकेल की आमची शुद्ध सुद्धा त्यांना राहणार नाही. म्हणजे आमचं नाव सुद्धा कधी आठवणार नाही आणि आमची कधी आठवण सुद्धा त्यांना येणार नाही. म्हणजे कायमस्वरूपी संपर्क तुटून जाईल असं स्वामी त्यांना ऐकू जाईल ह्या आवाजामध्ये बाईसांना स्वामी सांगतात.
आणि मग भट भियाले आणि भटोबास घाबरले. मग विचार करू लागले आणि मग विचार करायला लागले. आयुष्यात कुठलाही प्रसंग येऊ, चांगले न तर वाईट, तुम्हाला काय करायचं, विचार करता आला पाहिजे बरं का. बेविचारी काम कुठलंच करायचं नाही. मी तुम्हाला म्हटलं जर का 5 वचनं रोजची पाठ करा तर तुम्ही विचार करावा त्याच्यावर. विचार करावा म्हणजे विचाराची वचनं पाठ करावीच, परंतु विचार केला पाहिजे. काय विचार केला पाहिजे, यांनी आपल्याला 5 वचनं पाठ करायला सांगितले, पण आपली कॅपॅसिटी 7 वचनं पाठ करायची आहे. मग ह्यांनी सांगितलं 5 म्हणून 5 नाही, आपण 7 वचनं पाठ करायची. तुम्ही म्हटलं नाही बाबांनी सांगितलं 5 तर 5, ते म्हटले 2 तर 2. तुम्ही तुमचं तो हे करून घ्या ना, तुमची क्षमता जी आहे ना ती क्षमतेचा उपयोग करून घ्या ना पूर्ण. आणि म्हणून विचार करता आला पाहिजे. आता त्यांनी विचार कसा केला, आता आपण कुठे जाऊ शकतो, घरी जायचं म्हटलं तर घर काय आहे, घर तरी अविद्या, म्हणजे घर तर अविद्याच आहे, म्हणजे दोषयुक्तच आहे सगळं, तिथे जाऊन काही उपयोग नाही. दादोस तरी अनिष्ट, आणि दादोस हे यथार्थ नाही आहेत, इष्टदायक नाही, ते अनिष्टदायकच आहेत ते. म्हणजे ह्या दोघांचा विषय संपला, यांचा विषय विचार करायचा नाही. तरी गोसावी श्री प्रभूचा अवतार सांगितला असे तेथ जाऊ. मग स्वामींनी काय सांगितलं, निरूपण आठवलं. आता तर वैसे घेपे पाठी अनुभवे जाणार. आधी जे निरूपण केलेलं आहे ते निरूपण आता कामी येणार. तुम्ही म्हटले की आमच्या डोक्यावरून सगळं निघून जाईल, आम्हाला दृष्टांत कळणार नाही, परंतु या पहिल्यांदा ऐकायला नाही समजणार, परंतु हे दृष्टांत परत तुम्ही दुसरीकडे कोणाच्या तरी मुखाने जेव्हा ऐकाल तेव्हा तुम्हाला आठवेल आम्ही काहीतरी शिंदे राहण्याचा दृष्टांत ऐकलेला होता. शिंदे नावाचे कोणी लोक भेटले तर तुम्हाला आठवेल की शिंदे राहण्याचा दृष्टांत. पक्षी बघितला तर चातकाचा दृष्टांत तुम्हाला आठवू शकेल. तर अशा प्रकारे आपण ते काय केलं पाहिजे, एकदा तरी ते ऐकलं पाहिजे, 2दा ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे. ते कुठे ना कुठे तुम्हाला ते कामी येत असतं. काल आपण बघितलं गुण असेल तर तो वाया जात नाही, तो उपयोगी तो येतोच येतो. इथे भटोबासाने निरूपण केलं की जैसे रिद्धपुरी श्री गोंडम राऊळ, माई भटाना स्वामींनी सांगितलेलं आहे, भटोबासांना सुद्धा त्याचं निरूपण आहे. जसं आता नामाचे 10 डायची लीळा आहे मागे 60 क्रमांकाची. आणि मग त्यांना ते आठवलं की रिद्धपूर प्रांती श्री प्रभू अवतार सांगितले ते परमेश्वराचे अवतार आहेत. तर मग आपण तिथे जाऊया. ह्याला म्हणतात ऊर्ध्व गती. अधगती म्हणजे काय, अधगती म्हणजे परत घरी जाणे, प्रपंचात जाणे. ऊर्ध्वगती म्हणजे प्रपंचात जाणे नाही. जे तुम्हाला उदाहरण दिलं ना एक तर मग समजेल, एकदम नवीन उदाहरण आहे. तुम्ही जर का डोंगर चढत असाल, आता डोंगर चढत असताना तुम्हाला कधीतरी असं वाटतं का खाली पडावं म्हणून, वाटतं? नाही वाटत. तुम्हाला असं वाटतं की नाही अजून वर जावं, अजून वर. म्हणजे तिथे वर जाण्याचा, कमीत कमी वर नाही जरी गेलो तरी खाली जायचं नाही हे पक्क असतं आपलं, बरोबर का? वाटतं की जाऊया आता खाली, नाही वाटत असं कधी. ह्याला म्हणतात ऊर्ध्व गती. गतीशी आपण नेहमी निगडीत असलं पाहिजे. तुम्ही म्हणाल की आम्ही पहिले खूप वचनं पाठ करायचो, आता होतच नाही, ही अधगती आहे तुमची. पहिले खूप स्मरण करायचं, आता होत नाही, अधगती आहे. पहिले आम्ही खूप पोथी ऐकायचो, आता ऐकत नाही, अधगती आहे. पहिले आम्ही सत्संगाला जायचो, आता जात नाही, अधगती आहे. हे सगळ्या अधगती आहेत. या तुम्ही तपासून बघा, तुमची ऊर्ध्वगती असली पाहिजे. आपला प्रवास कुठल्या दिशेने चाललाय हे आपल्याला कळलं पाहिजे. तुमच्या घरच्यांचा पगार कमी झाला तर तुम्हाला आनंद होतो का? कंपनीने पगार कमी केला, वा खूप बरं झालं. वाढला पाहिजे पगार, म्हणजे तुमचं घर मोठं झालं पाहिजे. सगळ्याच गोष्टी म्हणजे तुम्हाला प्रगती सगळ्याच गोष्टींमध्ये पाहिजे असते. अध्यात्मामध्ये प्रगती कधी होणार? अध्यात्मामध्ये आपली सरळ अधोगती सुरू आहे, पटापट पटापट पटापट. तसं होता कामा नये. भटोबासांची प्रगती चालू आहे की त्यांनी प्रपंचाचा विचार आला, दादोसांचा विचार आला, पण त्यांनी अविद्या आणि अनिष्ट म्हणून त्यांना बाजूला टाकून दिलं. श्रीप्रभूंची आठवण आली आणि मग त्यांनी भटोबास म्हणतात स्वामींना, जी जी मी परमेश्वरपुरा जाईन, मी रिद्धपूरला जाईन, जाऊ का नाही बरं का. हा परत म्हणजे काही गोष्टींविषयी तुम्ही आज्ञा विचारायची नसते, काही गोष्टींविषयीच आज्ञा विचारायची असते की जाऊ का. म्हणजे स्वामींनी 2 वचनं म्हटलेली आहेत. येथीचा व्यापार येत पूस पुसो कीजे की, म्हणजे आम्हाला विचारूनच केला पाहिजे.
आणि एकीकडे स्वामी म्हणतात येथूनही म्हणावे त्यावेळी तुम्ही करावे, हे तुम्हाचीच पुरावे की म्हणजे तुम्हाला स्फुरलं पाहिजे, आम्ही म्हणू मग तुम्ही कराल असं नाही पाहिजे. म्हणजे काही गोष्टी तुम्ही स्वतःहून केल्या पाहिजे. तिथे आज्ञा विचारत बसायचं नाही, तिथे तुम्ही स्वतःहून त्या क्रिया तुम्ही केल्या पाहिजेत. आणि काही क्रिया अशा असतात की ज्या ठिकाणी तुम्हाला आज्ञा विचारून ते करायचं आहे. तुम्ही भोजन वाढत असाल तर विचारूनच वाढलं गेलं पाहिजे. एखादा माणूस जर का पडला असेल तर त्याला विचारायचं नाही उचलू का तुम्हाला, तुम्ही पडलेले आहात तर तिथे तुम्हाला विचारायची गरज नाही, लगेच त्यांना तुम्हाला उचलता आलं पाहिजे. तर या ठिकाणी भटोबासांनी विचारलं नाही, सांगितलं की मी आता परमेश्वरपुराला जाईल. आणि स्वामी म्हणतात ऐसे होय, स्वामी म्हणतात बरोबर, एकदम योग्य निर्णय घेतला. व्यवहाराची बुद्धी परधर्मा उपयोगा जाय. व्यवहारामध्ये जर का तुम्ही बुद्धिवान असाल, व्यवहार चातुर्य तुमच्याकडे असेल तर तुमचं परधर्मामध्ये परमार्गामध्ये तुमची बुद्धी चालेल. व्यवहारामध्ये जर का तुम्ही सांगकामी असाल तर अध्यात्मामध्ये तुम्ही सांगकामीच होणार. कोणी काय सांगा तुम्ही करायचं, बस चालू ठेवायचं, काही पडताळायचं नाही. व्यवहारामध्ये तुमची जर का बुद्धी असेल की नाही हेच तांदूळ एकदम स्वस्त आहेत, तो माणूस पुढच्या दुकानात जातो, त्याच्या पुढच्या दुकानात 10 दुकानात फिरून येत होतो, ह्याला म्हणतात व्यवहार. कोणी सांगितलं म्हणून त्या वस्तूला तो योग्य मानत नाही, तो तपासून बघतो, अनुभव घेतो आणि मग त्या योग्यची वस्तूची योग्यता तो ठरवत असतो. ही बुद्धी भटोबासांची पण आहे आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा ती बुद्धी त्यांची उपयोगा गेलेली आहे. आणि मग येतुकेनी गोसावे यांचे उदास्य परिहरले. आणि स्वामींचं औदास्य भटोबासांनी भटोबासांकडे एक ते कौशल्य होतं. आमच्याकडे पण कौशल्य आहे की स्वामींना उदास कसं करायचं याचं कौशल्य आपल्याकडे आहे. कोणी येऊन आपल्याला विचारव की देवाला उदास कसं करायचं आपल्याला माहिती आहे, पण स्वामींना प्रसन्न कसं करायचं हे फक्त भटोबासांना माहिती आहे. प्रत्येक वेळी स्वामींनी उदास व्हावं आणि भटोबासांनी त्यांना सहजपणे प्रसन्न करावं. हे भटोबासांना एक वस्त्र भटोबासांनी दाखवलं, स्वामी प्रसन्न झाले. एक वाक्य त्यांनी म्हटलं की मी परमेश्वरापर्यंत जाईन आणि लगेच स्वामी प्रसन्न झाले. म्हणजे देवाला प्रसन्न करायला खूप काही मोठ्या गोष्टी लागतात का? पंचावतार करावा लागतो का देवाला प्रसन्न करण्यासाठी? तुम्हाला असं वाटतं की खूप मोठे ताटं भरले आणि खूप मोठे पदार्थ आणले आणि देव प्रसन्न होतात? काही प्रसन्न होत नाही. लीळाचरित्र जर का तुम्ही वाचलं तर परमेश्वर कशाने अप्रसन्न होतात आणि कशाने प्रसन्न होतात हे तुम्हाला लीळाचरित्रामध्ये कळेल. याच्याने स्वामी प्रसन्न होत नाही. स्वामींच्या प्रवृत्तीचं जर का तुम्ही केलं तर त्याच्याने परमेश्वर प्रसन्न होत असतात. आणि म्हणून तुम्ही किती मोठे पदार्थ दिले तर तिथे प्रसन्न होणार नाही, पण मातंगाने एक लाडू दिला स्वामींना, तिथे स्वामी प्रसन्न होतात. एका लहान मुलीने लाडू बनवून दिले स्वामींना, त्याच्याने स्वामी प्रसन्न होतात. आदिवासी विभागामध्ये स्वामी जेव्हा गेले तेव्हा तिथे त्यांनी त्या बांबूमध्ये बनवलेला भात आणि मध जे आहे ते पत्रावळीवर स्वामी त्याच्याने प्रसन्न झाले. आमच्या त्या लीळेमध्ये लीळाचरित्रामध्ये तुम्हाला बघायला मिळेल, अशा अनेक लीळा तुम्हाला बघायला मिळतात. एक मोठा अधिकारी स्वामींना म्हणतो की आमच्या घरी चला, पण स्वामी प्रसन्न झाले नाहीत. परंतु एक ती मायदुवा लेकी या लीळेमध्ये ती स्वामींना बोलत स्वामी प्रसन्न झालेत का? ती स्वामींकडे वेधल्या गेलेली आहे. या ठिकाणी मुक्ताबाई आहेत, मुक्ताबाईंनी स्वामींना ते कंदमुळे फळे आणून दिले, स्वामींनी ते प्रसन्नतेनेच ती सेवन केलेली आहेत, ग्रहण केलेली आहेत. म्हणजे परमेश्वर कशाने प्रसन्न होतो ह्याची तरी अजून आपण अभ्यास करूया, याची तरी पडताळणी आपण करूया. आणि मग स्वामी प्रसन्न झाले. आता चेतव जा मग मासा एका या. मग स्वामी म्हणतात आता तुम्ही जा आणि एका महिन्याने तुम्ही या. स्वामींना त्यांना काय द्यायचं होतं? असन्निधान द्यायचं होतं. आपल्याकडे भरपूर ज्ञान येत राहिलं ना, ज्ञान येण्याचा ओघ वाढलं की आपल्याला त्या ज्ञानाची किंमत राहत नाही. मग काही दिवस थोडं थांबवलं ज्ञान की मग काय होतं? मग त्या ज्ञानाची किंमत कळते. थोड्या वेळ तुम्हाला पाणी नाही दिलं 4-5 तास, मग तुम्हाला पाण्याची किंमत कळते. भूक लागली भरपूर, मग तुम्हाला भोजनाची किंमत कळते. तसं देवाची पण किंमत कळली पाहिजे, सन्निधानाची किंमत कळली पाहिजे. भटोबासांना असं वाटलं की आता काहीच ते आपलं सगळं सोडून आलो, स्वामींसोबत राहायचं नाही. तसं नाही आहे. तुम्हाला मध्ये अशाही गोष्टी परमेश्वर घडवून देतील की त्यावेळेस तुम्हाला कळलं पाहिजे आपण अजून सुद्धा शाश्वत नाही. आपण चुकलो की अशाश्वतता आहे आपल्या मागे.
म्हणून शाश्वत राहण्यासाठी, परमेश्वराला प्रसन्न ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? एकदम चाणाक्ष पद्धतीने आपल्याला राहावं लागेल. आणि म्हणून त्या ठिकाणी भट्टोबासांना या माध्यमातून स्वामींनी ही शिकवण दिलेली आहे. तुम्ही आमच्याकडे आलात म्हणजे निश्चिंत झाला नाहीत. लोकांना असं वाटतं आम्हाला 20-25 वर्ष उपदेश घेऊन झाला, आता आम्हाला मोक्ष ठरलेलाच आहे. ठीक आहे, पेन्शन थोडीच आहे, एवढ्या वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला मोक्ष ठरलेला आहे. तुम्हाला असं वाटलं आता खूप दिवस झाले मी दीक्षा घेऊन झाले, आता मला भेटणारच आहे सगळं काय, देव भेटणारच आहे. असं काहीही होणार नाही. अशाने कुठे येणार का देव सांगा? आमचे स्वामी औसा 6 महिने होत्या लांब. स्वामी कधी गेले का भेटायला तिथे? औसा म्हणजे कोण होत्या त्या? तुमच्या आमच्यासारख्या ज्यांना स्वप्नामध्ये स्वामींनी सांगितलं होतं की तुम्हाला गंगा तीराला या, तुम्हाला परमेश्वर भेटतील. स्वामींनी स्वतः म्हणजे या माध्यमातून त्यांना बोलवलं गेलं होतं. म्हणजे किती महान व्यक्ती होती ही औसा. अशी ही व्यक्ती स्वामींच्या असन्निधानी राहिली, अविधी घडला, पण स्वामी काही तिला भेटायला गेले नाहीत. कधी भेटायला गेले? जेव्हा तिने देवाचं नाव घेऊन ती तळमळली, दुःख केलं, तेव्हा स्वामी म्हणाले आज नायकाशी सामोरे जायचं आहे. आज ते येणारेच भेटायला. आता 2 पावलं स्वामी तेव्हा पुढे जातात. आपल्याला काय वाटतं, एक पंचावतार टाकला आणि गुलाल टाकला की आले स्वामी, त्याच्यावर पाय देऊन वगैरे बसले. याच्याने परमेश्वर येणार? औसाकडे स्वामी येत नाहीये. एवढे भट्टोबास, महादाईचा एवढे सगळे भक्त मंडळी आहेत, पण श्री प्रभू भोजन करायला तयार नाहीयेत. एक औसा येते आणि स्वामी प्रसन्न होतात. म्हणजे कुठल्या योग्यतेचे जे जीव आहेत त्यांच्याकडे स्वामी प्रसन्न होत नाही. आणि आपल्याला असं वाटतं की गुलाल टाकले की परमेश्वर प्रसन्न होतात, पंचावतार केलं की परमेश्वर प्रसन्न होतात, 5 विडे वाहिले की परमेश्वर प्रसन्न होतात. काहीही आपण असं लावून ठेवलेलं आहे. लीळा आपण घेतच नाही, लक्षात घेत नाही आहे. आणि म्हणून या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. परमेश्वर कशाने प्रसन्न होतात? आणि मग स्वामी म्हणतात की आताचे तर वैसे जा, 6 महिने म्हणजे 1 महिना तुम्ही जा, नंतर मग तुम्हाला 1 महिन्याने आम्ही तुम्हाला काय करू, बोलवू, असं स्वामी आश्वासित करतात त्यांना. आणि मग भटी म्हणितले जी श्री प्रभूंच्या दर्शना जाई जाताय तरी तेथ कवन कवणा ते वंदावे तथा वानावे. म्हणजे रिद्धपूरला जायचं आहे तर तिथे कुठला विधी केला पाहिजे? आम्हाला लोक विचारलं किती विडे घ्यायचे, मग ते एक पाकिटच बनवून घेतो, असे 50 पाकिटं बनवून घेतो, हे करतो ते करतो. नारळ घ्यायची की नाही, फुलं घ्यायची की नाही, आम्हाला लोक हेच विचारतात बरं का. पण कोणी असं विचारत नाही की बाबा आम्ही रिद्धपूरला चाललेलो आहोत तर तिथे कशा प्रकारे लीळा आठवायच्या, स्मरण कुठल्या नामाचं करायचं, त्याच्यानंतर कशा प्रकारे तिथलं वर्तन आपलं असलं पाहिजे, स्थानवंदन कसं करायचं, हे कुणीही विचारत नाही. आता इथे भट्टोबासांनी ते विचारलं की कवण कवणा ते वंदावे तथा वानावे. म्हणजे कुणाला वंदायचं आणि कुणाचं वाखाणन करायचं. कारण की बोध तुमच्यापासून झालाय, आठवणार तुम्हाला आम्ही, आणि तिथे रिद्धपूरला परमेश्वर श्रीप्रभू आहेत. मग आता आम्ही काय करायचं विधी? स्वामी म्हणतात वानर्या जेथ जायची तया तेची वंदी जे. म्हणजे जिथे तुम्ही चाललेले आहात त्यांचंच वंदन तुम्ही करा. म्हणजे श्रीप्रभूंकडे चालल्यात तर श्रीप्रभूंचं वंदन करा. जया तेची वंदी जे तया तेची वाणी जे. आणि ज्यांचं वंदन तुम्ही करत आहात त्यांचंच वाखाणन सुद्धा तुम्ही करा. म्हणजे ज्या स्थानाला तुम्ही डोकं टेकत आहात, ज्या स्थानाचं वंदन करण्यासाठी तुम्ही गेलेले आहात, त्या स्थानाची लीळा तुम्ही आठवली पाहिजे. तुमचं घर परिवार आठवत नका बसू. आपल्याला तिथे गेल्यानंतर लीळा आठवत नाही, कोणाकोणाची विडे ठेवायचे ते मात्र आठवतात. स्वामींसोबत कोण कोण होते या ठिकाणी भक्त मंडळी एकाचं नाव नाही माहिती, परंतु हा विडा आईचा, हा ताईचा, हा बाईचा, हा वडिलांचा, हा भावाचा, हे सगळे विडेंची कोणाकोणाची विडे ते आठवतं. पण लीळेमध्ये या वेळेस स्वामींच्या सोबत कोण कोण होते एकाचंही नाव नाही माहिती आपल्याला. नशीब देवाचं तरी नाव ते पाठ करून घेतात उपदेशाच्या वेळेस आपल्याला, नाही तर आपलं सुद्धा ते नागदेव रावळच नाव घेतलं असतं आपण शरदोबांसारखं. देवाचंही नाव विसरायला आपण कमी नसतो झालो. म्हणून आपल्याला विधी माहिती करून घेता आला पाहिजे. जिथे तुम्ही चाललेले आहात, ज्या स्थानाला तुम्ही चाललेला आहात, त्या ठिकाणच्या लीळा तुम्हाला माहिती असणं सगळ्यात आधी मोठं गरजेचं आहे. जोपर्यंत लीळा तुम्हाला माहिती होत नाही तोपर्यंत स्थानवंदन करायला जाऊ नका. किंवा स्थानवंदन करायला गेलात तर तिथल्या लीळा माहिती करून घ्या. जे कोणी असतील तिथे त्यांना विचारा. जयातेची वंदी जे तयातेची वाणी जे होकाजी. भटी म्हटले जी दृष्टाला की हे जे
प्रश्न जो आहे भटोबासांचा, हे ऐकताना तुम्ही सगळे लोक कान बंद करून घ्या. हा तुमच्यासाठी हा प्रश्न नाही आहे बरं का. ते म्हणतात की जी दृष्टा लागी परमेश्वराचे वंदीजे वाणीजे तेने काही अदृष्ट साधे. म्हणजे दृष्टासाठी परमेश्वराचं सगळं करतो ना आपण कशासाठी करतो? देवदेव. कुणीतरी सांगितलं की इथे मोक्ष भेटतो म्हणून आपण या पंथात आलो. आपली कामं होतात विडे ठेवल्याने म्हणून आपण या पंथात आहोत. ज्या दिवशी आपल्याला कळेल इथे कामं होत नाहीत त्या दिवशी हा पंथ आपण लांब लांबच राहू. खूपशे लोक आहेत आज सुद्धा लांबच आहेत. एक विशिष्ट वेळातच फक्त ते संपर्कामध्ये येतात. असं मी सांगितलं, पविते खूप लोकांना बनवता येत नाही. काही लोक असतात की जे फक्त वर्षाकडे एकदाच त्यांचा चेहरा दिसतो, त्याचे वर्षभर ते कधीच दिसत नाही. म्हणजे ते आत्ताच धर्मापासून लांब आहेत. त्यांना जेव्हा काही संकट येईल तेव्हाच ते कुठेतरी देवाला स्थानाला कुठेतरी येतील. याच्या व्यतिरिक्त ते म्हणजे त्यांचा देवधर्म कसा चालू आहे? दृष्टपर चालू आहे सगळं काय. त्यांना असं वाटतं की दृष्टपर वस्तू दिल्याने, विडा, पान, सुपारी, कार्य ज्या काही असतील, फळं असतील, उपहार असतील, या सगळ्या गोष्टी केल्यानंतर म्हणजे दृष्टपर वस्तू दिल्याने परमेश्वर साध्य होणार आहे. किंवा दृष्टपर वस्तूंसाठी जर का आपण देवधर्म केला, आमचं सगळं चांगलं होऊ द्या, आमचं सगळं चांगलं म्हणून तुम्ही देवदेव करताय. खेती तुम्ही कोणासाठी करताय? घर चांगलं होऊ द्या, आमचं बांधून होऊ द्या, हे होऊ द्या, ते होऊ द्या, नोकरी लागू द्या म्हणून तुम्ही खेती करताय. म्हणजे त्या खेती तुम्ही प्रपंचासाठी करत आहात, म्हणजे दृष्टालागी करत आहात बरं का, अदृष्टासाठी नाही आहे. कुणीच अजूनपर्यंत अशी खेती केली नाही आहे की बाबा आम्हाला लवकर मोक्ष होऊ द्या म्हणून आम्ही सिन्नरच्या खेती केलेल्या आहेत. आहे कोणी असं? कोणी असतील तर हात वर करा. केल्या कोणी अशा खेती? अदृष्टालागी खेती कोणीही केलेल्या नाही. अदृष्टासाठी विडा, माझं अनुसरण लवकर घडू द्या. अदृष्टासाठी विडा ठेवला गेला पाहिजे. माझं अनुसरण लवकर घडू द्या म्हणून नामस्मरण केलं पाहिजे, देवाला आठवलं गेलं पाहिजे. नामे अनुसरण सांगितलं, ते कधी आपण हे केलं का? त्याचा अनुभव घेऊन बघितला कधी? अनुसरणासाठी कधी स्मरण करून बघा, तुमचं अनुसरण लगेच होईल. ते म्हणाल नको बाबा अजून तेव्हा पुढच्या पोथीला पण यायचं आहे आम्हाला इथे. म्हणजे आपल्याला काय करता पाहिजे आलं पाहिजे? अदृष्टासाठी म्हणून विधी करता आले पाहिजे. दृष्टासाठी तुम्ही सगळे विधी चालू आहेत. आता सगळे विधी आपले दृष्टासाठीच चालू आहेत, अदृष्टासाठी नाही. आमच्या भाईदेव व्यासांनी जी काही बोरं आणलेली होती ती कुणासाठी आणलेली? स्वामी. अदृष्ट त्याच्यामध्ये काही अदृष्ट देवाला आवडले पाहिजे. आपल्या क्रियेमध्ये हा भाव आहे का? देवाला आवडलं पाहिजे. आपलं तर सगळं आपल्याला आवडलं पाहिजे. डेकोरेशन असं पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. तुम्ही असणार कपडा टाकता नाही, आपल्याला मला आवडला नाही, हा दुसरा टाका, तिसरा टाका. पण कधीतरी असा विचार करतो का हे देवाला आवडत असेल का? कधीतरी विचार करा असा. आपल्याकडे पाहुणे येत असतील तर मग आपण तो विचार करतो की त्यांना आवडेल का, त्यांना चांगला वाटेल का पदार्थ. ते जेव्हा जेवतात तेव्हा आपण विचार करत असतो त्यांना चांगला झाला का पदार्थ, त्यांना आवडला का, हा विचार आपण करतो. तसा विधींच्या बाबतीमध्ये पण देवाला हा विधी आवडतो का, आवडला का, अशा दृष्टीने सुद्धा विचार आपल्याला करता आला पाहिजे. आणि म्हणून इथे जो प्रश्न केलेला आहे की दृष्टालागी परमेश्वराचे वंदीजे वाणीजे, दृष्टासाठी तर परमेश्वराचं वंदन आणि जे काही विधी विधान केले गेले पाहिजे ते सगळेच लोक करतात. तर त्याच्याने अदृष्ट साधे, त्याने काही अदृष्ट साधे, त्याच्याने अदृष्ट परमेश्वर भेटतील का? स्वामी म्हणतात दृष्टी अदृष्ट न साधे. तुम्ही ज्या काही विधी विधान करतात बाकीच्या, त्याचं हे उत्तर आहे बरं का. हे उत्तर लक्षात ठेवा. हे भट्टोबासांनी विचारलंय आणि त्याचं उत्तर मी दिलेलं नाहीये. कोणी दिलेलं आहे? स्वामींनी स्वतः दिलेलं की दृष्टे अदृष्ट न साधे. तुम्ही दृष्टपर गोष्टींसाठी स्मरण करत असाल त्याने परमेश्वर नाही भेटणार. ती वस्तू कदाचित भेटून जाईल तुम्हाला, परमेश्वर भेटणार नाही. त्याच्यासाठी अदृष्टपर जो भाग असतो ना तो आपल्यामध्ये असला पाहिजे. भटोबासांकडे महादाईचा बाईसांच्याकडे अदृष्टपर भाग होता आणि त्याच्यामुळे परमेश्वर त्यांना ते भेटले किंवा ती परमेश्वर प्राप्ती त्यांना पुढे ती झालेली आहे.
आपल्याकडे तो अदृष्ट भाव निर्माण झाला पाहिजे. एकदम एकाएकी होणार नाही. तुम्ही प्रापंचिक असल्यामुळे काही गोष्टी तुम्ही प्रापंचिक गोष्टी समोर ठेवून पण कराल, परंतु माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जर का रोजच्या 10 गाठ्या दृष्टपरासाठी करत असाल तर कमीत कमी 1 गाठी का होईना, 1 तास का होईना किंवा 1 प्रहर का होईना फक्त देवासाठी स्मरण करा. काहीच नको याच्यातनं. देवाने विचारलं की तुम्ही माझं स्मरण करतात, काय पाहिजे? काही नको पाहिजे. फक्त तुम्ही सांगितलंय म्हणून मी तुमच्या नामाचं स्मरण आवडीपूर्वक मी करतोय. एवढी गोष्ट फक्त करा. परमेश्वराला पण वाटेल किंवा हा काहीतरी वेगळ्या गोष्टींसाठी स्मरण करतो आहे. आणि मग स्वामी सांगतात, दृष्टे दृष्टची साधे, दृष्टाने फक्त दृष्टच भेटणार. तुम्ही ज्या गोष्टींसाठी विधिविधान करत आहात दृष्टपरासाठी तर दृष्टपर भेटेल. आता अदृष्टपराची अपेक्षा ठेवू नका. आणि अदृष्टे अदृष्ट भेटे. आता हे काही वाक्य याच्यामध्ये नाही, परंतु ते मी म्हटलं, दृष्टे दृष्ट भेटे तसे अदृष्टे अदृष्ट भेटे. जैसा भाव तैसा देव. ज्या भावाने तुम्ही जाल तसाच देव तुमच्यासाठी काम करेल बरं का. तुम्ही म्हणाल की एवढ्या कामापुरतं देवाने आम्हाला मदत करावी, ठीक आहे, नंतर मग मदत नाही. एवढ्या कामापुरतं देवाने उपयोगी पडावं बस, नंतर मग परमेश्वर उपयोगी पडणार नाही. तुम्ही ज्या भावाने गेले तेच तुम्हाला भेटणार. बाकी तुम्हाला जे ईश्वर देण्यासाठी बसलेले ते तुम्हाला भेटणार नाही. आणि मग स्वामी म्हणतात, वानर्या येथीचे नामस्मरण की जे, म्हणजे येथीचं म्हणजे देवाचं परमेश्वराचं नामस्मरण त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. असं सगळा विधी स्वामींनी त्यांना विहित केला. आणि मग आता आमचे भटोबास स्वामींच्या श्रीप्रभूंच्या सन्निधानी गेले. उत्तरार्ध 62 क्रमांकाची लीळा, भटा बोलावू पाठवणे. आणि भटोबास रिद्धपुरी आहेत, दुःखी आहेत. श्रीप्रभूंची या लीळा पाहती. रोजचं काय क्रम? श्रीप्रभूंच्या लीळा पाहायच्या, भिक्षा करायची, केशव विहीर जी आहे त्या ठिकाणी जाऊन भोजन करायचं. का 12वे जेविती, केशवी निद्रा करीती. मग परमेश्वर पुरुनी गोसाव्यांच्या दर्शना भगतचने आली. स्वामींच्या सन्निधानातनं रिद्धपूरला काही भक्त मंडळी आली. तया ते गोसावी श्रीप्रभू ते पुसिले. आणि त्यांच्याकडे स्वामींनी श्रीप्रभूंबद्दल विचारलं की श्रीप्रभू कसे आहेत, काय आहेत? ते म्हणे व्यवस्थित आहेत, सगळं निकेने राज्य करत आहेत. तेच नागदेव नाव ब्राह्मणो असे आहेत का? ते म्हणतात जी जी असे, कैसियापरी असे, कसे आहात? म्हणजे स्वामी त्यांच्याकडे विचारतात की कसे आहेत ते तिथे. जी जी ऐसे आंघोळी दी लेखतू असे, म्हणजे बोटावर दिवस मोजणं चालू आहे त्यांचं. नानिके भक्तजने गोसाव्यांपासून परमेश्वरपुरासी गेली. आणि काही भक्त मंडळी आमच्या स्वामींकडनं परमेश्वरपुराला जेव्हा जातात तेव्हा स्वामी त्यांच्याकडे निरोप पाठवतात की काय, नागदेव नावे जो ब्राह्मण आहे त्यांच्या पुढे असं सांगा की येथून बोलाविल्या वांचुनी न यावे, आम्ही बोलावल्याशिवाय यायचं नाही बरं का अजिबात. आणि मग ते जेव्हा परमेश्वरपुराला जायचे ते भटोबासांना मग म्हणायचे, भटो तुम ते गोसावी ऐसे म्हणितले की आम्ही बोलावल्याशिवाय यायचं नाही, असं स्वामींनी निरोप दिलेला आहे. आणि भटोबासांना अधिक दुःख व्हायचं. आता स्वामींनी भटोबासांना असन्निधान दिलं आणि भट्टोबासांना त्याच्यामुळे काय झालं, वियोग दुःख त्यांना झालं, तळमळ झाली. आणि त्याच्यामुळे स्वामींच्या सन्निधानाचं महत्त्व कळलं. स्वामींचा वियोग असेल तर काय होतं हे त्यांना त्याच्यातनं लक्षात आलं. स्वामींचं सन्निधान किती उपयोगाचं आहे, किती लाभदायक आहे हे त्याच्यातनं लक्षात आलं. आणि दुःख केल्यामुळे जे काही अडथळे, अयोग्यता असतील, अनधिकार असतील ते सुद्धा त्याच्यातनं नासल्या गेले. आणि मग ते म्हणतात, काय म्हणतात, मजविन गोसाव्यांचे काही न सरे, माते गोसावी काहीस्या बोलावू पाठविती. मग ते म्हणायला लागले की देव मला का बोलवतील, माझ्या वांचून देवाचं काय अडतंय का? आता समजा तुम्ही एखादे कोणी सत्संगाला नाही आले, आपोथीला नाही आले तुम्ही, मग तुम्हाला कोणी फोन करून बोलवेल का? तुम्हाला पण माहिती पडलं पाहिजे की आपल्या वांचून काही अडणार नाहीये. परंतु जर का निरूपण नाही ऐकलं तर आपलं मात्र अडू शकतं. ज्ञान जर का नाही झालं तर आपलं अडू शकतं, पण ज्ञानाचं आपल्याशी काही अडणार नाहीये. म्हणून अडतंय कुणाचं त्यांनी हा भाग लक्षात घेऊन काय केलं पाहिजे, ज्ञान अर्जन केलं पाहिजे. आणि मग ते म्हणतात की मला देव कशाला बोलावू पाठवतील, देवाचं माझ्या वांचून काय राहतंय का? राहतंय देवाचं? हे बटोबासांना कळलं, आम्हाला नाही कळलं.
आपण काय म्हणतो, देवा एक काम झालं की आम्ही तुम्हाला काय करू, कसला उपहार, कुठला उपहार, पुरणपोळीचा उपहार तुम्हाला करू. आपल्याला असं वाटतं की देवाला आपण बनवून दिलं तरच पुरणपोळी मिळेल, नाहीतर भेटणार नाही. असं आहे का? कुठल्या अर्थाने कोणाला तुम्ही आमिष दाखवताय, कोणाला? म्हणजे एखाद्या श्रीमंत माणसाला म्हणायचं की तुम्ही आमचं काम केलं तर आम्ही तुम्हाला 10 रुपये देऊ. आता श्रीमंत माणूस म्हणजे हे 1000 रुपये माझ्याकडनं घ्या गप निघ घरी. भाव जरी असला तरी तो भाव कसा पाहिजे? स्वामीजी सांगितले, हे विधी भावातीत अनुष्ठान. ब्रह्मविद्येतलं जे अनुष्ठान आहे ते विधी आणि भाव. कर्मराठीचे विधी आणि कर्मराठीचे भाव इथे अजिबात चालत नाही. कर्म धर्म विधी विखो परित्यजोनी परमेश्वरा शरण निर्गावे. म्हणजे इथे आपल्याला ते कर्मराठीचं जे कन्सेप्ट आहे इकडे की तिथे बळी द्या, हे करा, ते करा, भोग दाखवा, उपहार दाखवा, हे सगळं तिकडून इकडे आलेलं आहे. ते आपल्याला काही आचरायची गरज नाही आहे. स्वामींनी सांगितलं, तुम्ही सकळ ही भोगे निमा नावे की. स्वामीच सांगतात की हे राडगडिकेचे दृष्टांत तुम्हाला सगळं मिळणार आहे, इथे काही ह्या गोष्टी मागू नका. परमेश्वर प्रसन्न झाल्या जीवे काही विषय व्यवहार मागावा. हे सगळे दृष्टांत आपण वाचतोय. परमेश्वर प्रसन्न झाल्या काय मागावे, काय मागायचं, प्रेम मागावे. म्हणजे परमेश्वराचं प्रेमच मागितलं पाहिजे. एखादा आईस्क्रीमवाला प्रसन्न झाला, मागा काय पाहिजे, ती म्हणाल 1 किलो मसाला द्या आम्हाला. तो म्हणाला मी आईस्क्रीमवाला आहे, मी प्रसन्न झालोय तर तुम्हाला माझ्याकडचं काय पाहिजे ते सांगा. मग तुम्हाला काय मागावं लागेल, आईस्क्रीम मागा त्याच्याकडनं तुम्ही. म्हणजे उपलक्षणे त्यांच्याकडे जे आहे ते आपण मागू शकतो. आता भाव जो आहे तो भाव चुकीचा असता कामा नये. म्हणजे चुकीचं त्याच्यातनं मागू नये. आमच्या साधेचाही भाव होता, त्यांना मागितलं, स्वामींनी म्हटलं मागा काय मागता. 2 लोक भेटले स्वामींना असे की त्या 2 लोकांना स्वामींनी म्हटलं मागा. एक होता कनाशीचा ब्राह्मण, आपला आदर्श. त्याला स्वामींनी मागितलं की मागा काय मागायचं आहे. ते म्हणाले की मला हेच पाहिजे, जमीन जुमला, हे अमकं टमकं, पैसा अडका. सांगितलं हे भेटेल, अजून दुसरं काहीतरी मागा. पण त्यांनी तेच मागितलं. दुसरी व्यक्ती भेटली साधाईचा, त्यांना म्हटले स्वामी मागा काय माग. ते म्हणाले आपल्याला जमत नाही मागायला. स्वामी म्हटले तरी पण मागा. ते म्हणाले पुनःसंबंध द्या. म्हणजे देवाकडनं काय मागितलं त्यांनी, परमेश्वरे परमेश्वर जाणीजे, परमेश्वरे परमेश्वर पाविजे आणि परमेश्वरे परमेश्वर मागीजे. परमेश्वराकडे परमेश्वरालाच मागा, दुसरं काही मागत बसू नका. देवा तुम्हीच पाहिजे बस. कुठं नाही आलं तरी तुम्ही दिसले पाहिजे बस. म्हणजे हा भाव आपल्या मनामध्ये आला. भाव अशा प्रकारचा असावा की त्याच्यातनं योग्यच गोष्ट तुम्हाला मागता आली पाहिजे. जसं आपण भूक आहे म्हणजे खाल्लं पाहिजे, पण काय खाल्लं पाहिजे. अयोग्य गोष्ट खाल्ली तर ती तुमच्यासाठी घातक आहे. आणि म्हणून या ठिकाणी स्वामींनी त्यांना सांगितलं की बोलाविल्या वांसुनी न यावे, येऊ नये. म्हणजे भटोबासांना असं वाटतं की माझ्याशिवाय देवाचं काय अडतं, असं मला जर का वाटत असेल तर देवाचं माझ्या वांसून काही अडत नाही. तुम्ही नाही पुरणपोळीचा उपहार दिला देवाला काही फरक पडत नाही बरं का. मुळात म्हणजे तुम्ही जे काम सांगितले ते माया करत असते. सहितुकाचं फळ माया देते आणि सहितुकाच्या निमित्ताने केलेल्या क्रियेचा स्वीकार सुद्धा मायाच करते. म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली कोणाची भक्ती करताय, फोटो देवाचा आहे, विशेष देवाचे आहेत, लेबल देवाचं आहे, परंतु तुम्ही भक्ती म्हणजे मागताय कोणाकडे, मायेकडे मागत आहात तुम्ही. म्हणजे काय होत आहे आपलं, इनडायरेक्टली आपण देवता भक्ती करतो आहे, फक्त थ्रू परमेश्वराचे आहे. तर असं होता कामा नये. आणि म्हणून तुमच्या वाचून देवाचं काही अडत नाही, पण देवा माणसून आपलं मात्र सगळ्यांचं अडणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि मग जेव्हा परत भटोबासांना एवढं दुःख झालं सगळं काय, आणि मग स्वामींनी एक दिवशी त्यांना निरोप पाठवला. जे जाणारे लोक त्यांना सांगितलं की परमेश्वरपुरासी जावे. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सांगितलं की भटोबासांना भेटायचं, श्रीप्रभूंना नंतर भेटायचं, परंतु भटोबासांना आधी भेटायचं. येथून तुम्हा बोलाविले असे म्हणजे त्यांना सांगा की तुम्हाला बोलवलेलं आहे स्वामींनी,
हे तुम्हा उतावेळ झाले असे, वस्तीची आणि गावे प्रतिस्थानासी यावे, पैठणला या. आता जेव्हा पाठवलं तेव्हा स्वामी कुठे होते? खडकुलीला होते. आता बोलवलं तेव्हा स्वामींनी त्यांना पैठणला बोलवलेलं आहे. आणि त्यांना सांगितलं वस्तीची आणि गावे, म्हणजे ज्या वेळेला निरोप भेटला, संध्याकाळी 5ला निरोप भेटला, तेव्हा 5 वाजता निघायचं संध्याकाळी. वस्तीची आणि गावे, लगेच निघा, जिथे वस्ती येईल तिथे होईल. आणि मग भटोबासांपर्यंत हा निरोप पाठवा, पोचवा असं सांगितलं. आणि भट हर खैले, आणि भटोबासांनी हा निरोप ऐकला. भटोबासांना आनंद झाला. आणि तैसेची भटोबासी श्री प्रभू गोसावी यांची दंडवते घातली, श्री चरणा लागले. जीजी माते गोसावी बोलावू पाठविले, तरी जाओ. मी जाऊ का? स्वामींनी मला बोलवलेलं आहे. स्वामी म्हणतात आओ मेला जाय जाय म्हणे. श्रीप्रभूंनी आज्ञा दिली. मग दंडवत करुणी निघाले, बेलोरा वस्ती झाली. बेलोराला त्यांची वस्ती झाली. मार्गी भिक्षा मागती, ते उभयाची खाती. बघा वेळेचं, सन्निधानाचं महत्त्व, लवकर पोहोचण्याचं महत्त्व. सत्संगाला कधी आलं पाहिजे? लवकर आलं पाहिजे. जर आपल्याला काही घरी उपस्थित वेगळं काही काम नसेल तर त्यावेळेस आपण कधी आलं पाहिजे? लवकर आपण उपस्थित झालं पाहिजे. आता ते लवकर कार्य व्हावं म्हणून आपण कितीतरी गोष्टी काय करायचं? पटापट, म्हणजे जेवतो सुद्धा उभ्या उभ्याने. भटोबासांना असं झालं की कधी स्वामींकडे जाईन. मी जर का भिक्षा मागितली आणि मग जेवायला खाली बसलो आणि परत उभा राहिलो तर याच्यामध्ये जेवढा काही वेळ जाणार आहे, 10 सेकंड जाणार आहे, तर मी 10 सेकंद 10 क्षण मी देवाकडे उशिरा पोचणार. उठण्यात आणि बसण्यात वेळ घालवायचाच नाही. म्हणून काय करायचं? मार्गी भिक्षा मागती, ते उभयाची खाती. उभ्या उभ्याच ते जेवायचं. म्हणजे मला तरी असं वाटतं की 2-3 घास तोंडात टाकली की लगेच चालत असतील. चालत चालत ते चावत चावणे आणि चालणे दोन्ही सोबत, चालणे चावणे आणि चिंतन, या तिन्ही गोष्टी सोबत त्यांच्या चालू आहेत. आणि ते पैठणच्या दिशेने निघालेले आहेत. निद्रा ये तरी पारंबी धरुनी, उभयाची निद्रा भांजिती. आणि जर का झोप आली तर वडाची पारंबी किंवा अशी फांदी बघून तिथल्या तिथेच असं थोडंसं आधार घ्यायचं आणि तिथल्या तिथे झोपायचं. 10 मिनटं 15 मिनटं जरी झोप लागली तर त्याच्यामध्ये एक झोपेचा एक तो काळ निघून जातो. आणि तसं का झोपायचं? कारण की जर का आडवे जमिनीवर जर का झोपले तर चांगले 3-4 तास झोप होऊन जाईल. पण असं जर का झोपलं तर काय होईल? थोडंसं तोल गेला की काय होईल? झोप, सावध झोप राहणार. आणि लगेच झोप हे झाली की लगेच तसंच निघायचं, थांबायचं नाही. म्हणजे वेळ अजिबात वाया घालवायचा नाही. असं म्हणून भटोबासांचं सगळं प्रवास चालू आहे. आईचे रहाटगावाला आले तव गोसाव्यांची गणपती मढी अवस्थान. रहाटगावला ते आले. आमच्या स्वामींना गणपत मढ जे आहे पैठणला, तिथे आमच्या स्वामींना अवस्थान आहे. उत्तरार्ध 65 क्रमांकाची लीळा. प्रतिष्ठानी गणपती मढी अवस्थान, चासी भटा भेटी. गोसाव्यांची गणपती मढी अवस्थान. गोसाव्यांची उद्याचा पूजा सुरू झाल्यानंतर एक गोसावी चासाकडे विहरणा विजे केले. चासी आसन झाले, म्हणजे नदीमध्ये असा खोलगट भाग, ज्या ठिकाणी नदीच्या इतर पात्रापेक्षा जास्त पाणी ज्या तिकडे मावतंय, असं चास म्हणजे अशी उभा खड्डा नदीमधला, त्या ठिकाणी स्वामी गेलेले आहेत. भटोबास रहाटगावी चिया वाटा आले. आणि भटोबास तिकडूनच येणार आहेत आणि भटोबासांची स्वामींची भेट तिथेच होणार आहे. आणि रहाटगावच्या दिशेने भटोबास आले. स्वामींना त्यांनी पाहिलं. गोसाव्यांकडे आले सावमे. गोसावी सावम्या बीजे केले आणि स्वामी सुद्धा समोर गेले बरं का. भटोबासी गोसाव्यांशी दंडवत घातले, श्रीचरणा लागले आणि दुःख करू लागले. भटोबास खूप दुःख करू लागले. स्वामी म्हणतात उगे असा गावानर्या येत खेव द्या. स्वामी म्हणतात उगे असा, शांत व्हा, खेव द्या म्हणजे गळा भेट द्या आम्हाला. हे तुम्हा उतावीळ झाले असे, म्हणजे आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी उतावीळ झालेले. म्हणजे परमेश्वर सुद्धा असे जर का भक्त भेटतात तर परमेश्वर सुद्धा इतके प्रसन्न होतात अशा भक्तांना भेटण्यासाठी. आणि मग उठिले, उभे झाले. गोसाव्यांची क्षेमाळिंगन दिलेले. स्वामींना गळा भेट त्यांनी घेतली. गोसाव्यांची आसन झाले. पुढा भटोबास बैसले. समोर बसलेत स्वामींच्या भटोबास. आणि लेकरू फुंजे ऐसे फुंजो लागले. म्हणजे लहान मुलगा कसा
स्पुंदून स्पुंदून रडतो तसं भटोबास लहान मुलासारखं रडायला लागले. स्वामी म्हणतात, उभे असा गा वानऱ्या, दुःख न करा, दुःख करू नका, शांत व्हा. आता येथून तुमचे केव्हाही न पठवी जे हो, म्हणजे इथून आता तुम्हाला आम्ही कधीच पाठवणार नाही. हा एक शेवटचा वियोग भटोबासांना स्वामींनी दिलेला होता. आता याच्यानंतर स्वामींनी भटोबासांना कधीही वियोग दिला नाही. कायम भटोबास स्वामींच्या सोबत आणि स्वामी भटोबासांच्या सोबत. तुम्हाला जरी वाटत असेल की नेवाशाला पाठवलं, परंतु स्वामींचं चिंतन सोबतच आहे. माहीम भट्ट विचारतात की काय स्वामी गेल्यानंतर तुम्ही एवढे कशामध्ये तुम्ही मग्न असता, काय आठवता तुम्ही? आणि गोसाव्यांची अमोघा लीळा चिंतित असते. म्हणजे स्वामींच्या लीळेचं चिंतन आहे. म्हणजे देवापासून कुठेही ते लांब गेले नाही आणि देव त्यांच्यापासून कुठे लांब गेले नाही. तुमच्यासाठी परमेश्वर कुठे आहेत? आता उत्तरपंथी आहे तुमच्या आमच्यासाठी. परंतु जो विधी आचरण करणारा व्यक्ती त्याच्यासाठी इथेच स्वामी आहेत, इथेच सगळं काय आहे त्याच्यासाठी. हा एक म्हणजे हा जो काही भटोबासांचं जे काही हे आहे ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि मग स्वामी म्हणतात की तुम्हाला आम्ही आता इथून कुठेच पाठवणार नाही. आणि म्हणून स्वामींनी त्यांना पाठीवर श्रीकर टाकून आश्वासित केलं. स्वामी म्हणतात, वानर्या कवणी एकू राहो असे. आणि स्वामींनी हा शिंदे राण्याचा दृष्टांत त्यांना सांगितला की कवणी एको राहो असे, म्हणजे कुणी एक राजा असतो, तो राज्यभ्रष्ट होय, म्हणजे कुणीतरी परकीय आक्रमण त्याच्यावर केलं आणि त्या आक्रमणासमोर राजा टिकू शकला नाही, तो पराभव त्याला स्वीकारावा लागला. तयाचा पायीक परिवारू कवणी कवणा ते ओळगे, कवणी कवणा ते ओळगे. म्हणजे राजा जो होता तो राज्य भ्रष्ट झाला. म्हणजे काय झालं? त्याच्या ताब्यातनं राज्य निघून गेलं, तर तो राजा राहिला नाही. परंतु तो काय झाला? त्यांच्यातनं निसटून तो निघून गेला. म्हणजे शत्रूच्या तावडीमध्ये सापडला नाही, तो निघून गेला. आणि मग तो राजाच गेल्यानंतर, नेतृत्व गेल्यानंतर काय झालं की त्यांचा जो पाईक आणि परिवार होता, सैनिक वगैरे सगळे, ते कोणी कवणा ते ओळगे आणि कवणी कवणा ते ओळगे. म्हणजे कुणी कुणाचा सेवक झाला, कुणी कुणाचा सेवक झाला. प्रत्येकाने आपली आपली नोकरी पत्करली कुणाकुणाची तरी. राजा निघून गेला, आता काय करायचं? परी शिंदे राणे ते सिंहासना वांचून कवणा ते ओळगवितीना. परंतु शिंदे राणे जे होते ते तसे नव्हते बरं का. ते सिंहासना वांचुनी म्हणजे त्यांचं एकनिष्ठता त्या राजाविषयीच होती आणि त्यांनी शेवटपर्यंत राजाशीच एकनिष्ठते राहिले. राजा जरी नाहीये तरी आपण सेवक राजाचेच होतो आणि राजाचेच राहणार म्हणून ते एकनिष्ठ राहिले. कुणाचेही सेवकत्व त्यांनी पत्करलेलं नाही. कवणाचे जय जय शब्दी बोलाविती ना. म्हणजे उगाचच कोणाकडनं 2 पैसे मिळणार आहेत म्हणून खोटी स्तुती कुणाची करायची, असं ते शिंदे राण्यांच्या त्यांच्या वागण्यामध्ये कुठेच नव्हतं, कधीच नव्हतं. कवणाचे दिलेले नेगती, कोणी उपकार म्हणून दिले तर घेत नव्हते. काम करून खायचं, उपकार म्हणून कोणाचंही घ्यायचं नाही. कवणाच्या हातातळी हातू ओढविती ना. म्हणजे कुणापुढेही त्यांनी हात कधी पसरला नाही. एकी परीचा उद्यम मात्र करुणी आपल्या कुटुंबाचा निर्वाह करुणी असती. आणि जे झेपेल ते काम करायचे, कष्ट करायचे आणि त्यातनं जे मेहनतीचं कष्टाचं जे काही द्रव्य मिळेल त्याच्यावरून आपलं कुटुंबाचा निर्वाह, उदरनिर्वाह तो करायचा. अशा प्रकारे त्याचं जीवनमान चाललेलं होतं. आणि मग एक दिवशी काय झालं, तो राजा जो आहे तो जिवंत आहे, त्यांनी काय केलं, परत सैनिक मिळवले आणि परत आपलं सैन्य तयार केलं आणि मागोता आपला राज्य बैसे. म्हणजे युद्ध करतो परत आणि ते राज्य जे आहे ते आपलं परत तो आपल्या ताब्यात घेतो, काबीज करतो आणि परत तो राजा होतो, आपल्या सिंहासनावर तो बसतो. तयाचा पाईक परिवारू मागोता तयापासी आला. त्याचा जो पाईक परिवार होता तो परत आला की आता म्हणजे ज्याची सत्ता त्याच्या बाजूनी सगळे असतात बरं काय, तेव्हापासून आहे, आत्तापासून नाही आहे. मग आता ह्यांच्याकडे सत्ता आली, सगळे लोक यांच्याकडे आले, परत त्या राजाकडे आले. मग राजाने सगळ्यांना पाहिलं की एकू दिवशी राजा सिंहासनी बैसला होता. त्याने पाहिले, ऐसे ऐसे पाहिले. म्हणजे सगळ्यांना त्यांनी निरखून पाहता 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 मग त्याच्या लक्षात आलं, तुम्ही अवघे आले ती आमचे शिंदे राणे देखी जती ना. ते काय असती, ते सगळे दिसतात आम्हाला, किती दिवसापासून शिंदे राणे दिसत नाहीत आमचे.
ते कुठे आहेत, काय आहेत. मग ते सांगती ते कवणा ते ओळगती ना. म्हणजे ते शिंदे राणेंनी कसं आयुष्य काढलं तुम्ही गेल्यानंतर हे सगळं बाकीच्या लोकांनी त्यांच्याविषयी गुणवाखाणन करून सांगितलं. तुम्हाला फक्त चांगलं वागणं हे तुमच्या हातात आहे आणि तुम्ही ते चांगलं वागायचं. तुमच्याबद्दल लोक काय काय वाईट सांगतील सुद्धा बरं का. तुमच्या विरोधक जर का कोणी तयार झालं तर ते तुमच्याबद्दल वाईट सांगतील सुद्धा, सांगू द्या. परंतु स्वामी काय म्हणतात, पुरुष जिथे अपकीर्ती ते पावला होता तेथची कीर्ती ते पावे. म्हणजे तिथेच त्याला काय मिळते, काही दिवसांनी लोकांच्या लक्षात येतं की नाही या व्यक्तीबद्दल जे आपण ऐकलं ते तसं नाहीये, हा व्यक्ती तसा वागताना दिसतच नाहीये, हा व्यक्ती तसा नाही, कुठे ना कुठे ह्याचा तो गुण दिसला असता आपल्याला, ते तसं नाहीये हे लक्षात येतं. तेथची कीर्ती ते पावे. परत त्याला त्याची कीर्ती जी आहे ती परत प्राप्त होत असते. किंवा एक विशिष्ट वेळाने एक वातावरण असतं, ते एकदा वातावरण निघून गेलं की परत तुम्ही जैसे ते वैसे, म्हणजे तुमची कीर्ती तुम्हाला त्या ठिकाणी, तुमची मान्यता, तुमचं जे काही सन्मान आहे तो तुम्हाला परत त्या ठिकाणी भेटणार. पण तुम्ही काय केलं पाहिजे, तुमच्याकडे चांगलं वागण्याची क्षमता असली पाहिजे. कुठलाही प्रसंग आला तिथे तुम्ही प्रामाणिक असलं पाहिजे, सच्चे असले पाहिजे. तर त्या ठिकाणी तुम्ही तो सच्चेपणा केला, त्याची कुठलीही नोंद होणार नाही, काय होणार नाही, कुणी तुम्हाला बघणार सुद्धा नाही. परंतु जेव्हा केव्हा तुमच्याबद्दल इतिहासामध्ये बोलल्या जाईल पुढच्या कालावधीमध्ये, त्यावेळेस तुमच्याबद्दल लोक चांगलं बोलतील. तुम्ही चांगलं निर्माण केलेलं असेल तर लोक म्हणतील हे अमक्या अमक्याने हे बांधलेलं आहे. तुम्ही काहीतरी चांगलं कार्य करून ठेवलं असेल तर लोक म्हणतील हे अमक्या अमक्याने हे कार्य केलेलं आहे. आज आमचे माहीम भट्ट जे आहेत त्यांना आम्ही बघितलं सुद्धा नाहीये, परंतु आम्ही म्हणतो की माहीम भट्टाने लीळाचरित्राचं लिखाण त्यांनी मनावर घेतलं. केशराज बासांनी सूत्रपाठ ग्रंथ असं त्या लीळाचरित्रातनं असा वेगळा करून आमच्या हातामध्ये आईचा ग्रंथ दिला. आज त्यांचं नाव आम्ही काढतो. त्यांनी काम चांगलं केलं, त्याच्यामुळे त्यांचं नाव सुद्धा चांगलं निघतंय. तुम्ही जर का आजच तुमचं तोंड निंदेसाठी उपयोगी करत असाल तर काही दिवसांनी लोक सुद्धा, ज्यांच्याकडे तुम्ही निंदा करतायत ते लोक सुद्धा तुम्हाला ओळखून राहतात की हा माणूस यांची निंदा करतोय, म्हणजे उद्या माझी सुद्धा निंदा कुठेही करू शकते. लक्षात ठेवायचं बरं का. जो व्यक्ती तुमच्याकडे दुसऱ्याची निंदा करतो तो तुमची निंदा दुसऱ्याकडे सुद्धा करू शकतो, म्हणजे हा घातक आहे. परंतु एखादा व्यक्ती जर का चांगलं बोलणारा असेल वगैरे वगैरे तर त्यांनी कुठलं कार्य आपल्या बाबतीत जरी नाही केलं तरी पण आपण त्याचा चांगलेपणा कुठे ना कुठे आपल्या डोक्यामध्ये असतो की हा माणूस आपल्या उपयोगी नाही गेला परंतु माणूस चांगला आहे. म्हणजे हे तुमचं कधी ना कधी पुढे येतच असतं. आणि म्हणून या ठिकाणी शिंदे राणे जे होते ते त्यांचं आयुष्य जगत होते, परंतु या पाईक परिवाराने त्यांचं नाव काढलं कोणापुढे, राजासमोर. की तुम्ही गेल्यानंतर ते कुणापुढे त्यांनी हात पसरला नाही, काय नाही. एकीपरीचा उद्यम मात्र करून आपल्या कुटुंबाचा निर्वाह करून असती. मग तो राहो दांडी डोळी कारू पाठवणी तया ते आणू धाडी. आणि राजा एवढा प्रसन्न झाला, अरे एवढा मोठा म्हणजे व्यक्ती आपण कधी या दृष्टीने आपल्याला माहितीच नाही, हा माणूस एवढा माझ्याशी एकनिष्ठ आहे, मला एवढा समर्पित आहे. मी गेल्यानंतर कुणापुढेही हात पसरला नाही, कुणाचाही नोकर झाला नाही, म्हणजे तो शेवटपर्यंत मलाच राजा मानतोय. किती मोठं समर्पण आहे. राजाने लगेच पालखी पाठवली आणि त्यांना काय केलेलं आहे की त्यांना आणण्यासाठी, शिंदे राण्या आणण्यासाठी त्यांना काय केलं, डोळी म्हणजे डोली पालखी जे काय असेल ते त्यांच्यासाठी पाठवलं. आपण सर्व दळेची साऊमा जाये. आणि जसं ते राज दरबारामध्ये म्हणजे राजगृहामध्ये त्यांनी प्रवेश करतोय तर राजा सुद्धा त्यांना घेण्यासाठी 2 पावलं पुढे गेलेला आहे. सर्व दळेची म्हणजे राजाची जेवढी काही दळ असतील, हत्ती दळ, घोडे दळ, हा सन्मान आहे बरं का. सगळ्यांना अशा प्रकारे सन्मान दिला जात नाही. सगळ्या दळानिशी राजा समोर गेला आणि मग त्यांना घेऊन आले आणि तया ते गाजत वाजत घेऊन ये. आणि गाजत वाजत घेऊन आले. अर्ध राज्य देऊन आपण या समान करी. एक तर अर्ध राज्य दिलं म्हणा किंवा अर्ध्या राज्याची जबाबदारी तुम्ही सांभाळायची, एवढा मोठा अधिकार त्यांना देऊन टाकला. आणि मग आपल्या समान करतो, म्हणजे जी सुविधा राजाला ती सुविधा त्यांना. आता हा दृष्टांत सांगितला, याचा सिद्धांत आहे तैसे अनुसरला पुरुष कवणाचे ओळगेना, कवणाचे जय जय शब्दी बोलावीना. अनुसरलेला जो पुरुष, याचा सिद्धांत आता सांगतात.
तो कोणाचे ओळखेना, म्हणजे कुणाचंच ओळख सारत नाही, म्हणजे कुणापुढे तो हाजी हाजी करत नाही. कुणी द्रव्य देत आहे, कुणी पैसे देत आहेत, कुणी काहीतरी त्यांना उपकार करत आहे म्हणून तो त्यांच्यापुढे हाजी हाजी करत नाही. कवणा ते जय जय शब्दी बोलावी ना, उगस कोणतरी आपल्याला मदत करणारे म्हणून त्यांची स्तुती करायची खोटी, हे अजिबात तो करत नाही. कोण? अनुसरलेला व्यक्ती कधीच करणार नाही. एकी परीची क्षुधा निवृत्ती करूनी देहाचा निर्वाह करूनी असे. एकी परीची क्षुधा निवृत्ती म्हणजे एकदाच ते भूक लागलेली आहे पोटाला, त्याच्यात 2 घास टाकायचे आणि ती भुकेचा जो काही पीडा आहे ना ती क्षमवायची. मानव पंथामध्ये याला काय म्हणतात? पीडा हरण. जेवायचं किती? पीडा हरणच झालं पाहिजे, फक्त पीडेचं हरण होईल एवढंच खाल्लं पाहिजे. आपण तर एवढं जेवतो की पीडेची निर्मिती होते, नवीन आजार घडतात आपल्याला. ही पीडा निर्मिती जेवण आहे आपलं. आणि स्वामींनी सांगितलं पीडा हरण केलं पाहिजे, प्राणाशी आहार द्यावा, एवढंच खाल्लं पाहिजे. अनुसरलेला पुरुष त्याला काही ताट भरून जेवण लागत नाही, तेवढं त्यांचं एवढंसं जेवण लागलं, प्राणाला आहार भेटला, विषय संपला. आणि मग एकी परीची सुद्धा, एका परीचं ते जेवण 2 घास खायचे, देहाचा निर्वाह करून असे, म्हणजे देहाची व्यवस्था लावून द्यायची. अशा प्रकारे जे स्वाभाविक ज्या गोष्टी आहेत त्या ज्या टाळताच येत नाही, जे स्वभाव मात्रे ह्या पदामध्ये सांगितलं तेवढं फक्त करायचं. मग परमेश्वर तयासी सन्निधान देती. अशाच जीवाला परमेश्वर सन्निधान देतात. पूर्ण बघतात ते की हा जीव कशा प्रकारे ज्ञान घेतोय, कशा प्रकारे आचरण करतोय, समर्पण कसं आहे, सगळं बघितल्या जातं. आणि तदनंतर मग परमेश्वर त्याला सन्निधान द्यायचं की नाही द्यायचं हे तेव्हा ठरवतात. म्हणजे सन्निधान प्राप्त करायला कितीतरी मोठ्या ह्याच्यातनं आपल्याला समर्पणातनं जावं लागणार आहे, एवढं सगळं करावं लागतं. इथे जर आपल्याला थोडंसं जर का कोणी म्हटलं की बाबा तुम्हाला असं असं झालं का, मग तुम्ही ते मानवापंथ घेतला ना म्हणून तुमच्या नशिबात असं आलं बरं का. कोणाला तरी कॅन्सर झाला उपदेशांना, ते म्हणाले बघा तुम्ही उपदेश घेतला ना, मानवपंथ घेतला म्हणून तुम्हाला कॅन्सर झाला. म्हटलं बघ हे दवाखान्यामध्ये सगळे काय मानवच लोक असतात का, अन्य लोक नसतातच का कोणी? म्हणजे हे काय आहे, असं जर का कोणी आपल्याला सांगितलं तर मग आपल्याला काय होतं, आपल्याला पण वाटतं हे ते म्हणतात ते बरोबर आहे. आपण कोण झालं पाहिजे? शिंदे राणे झालं पाहिजे, म्हणजे एकदम पक्क असलं पाहिजे. कोणी काही जरी सांगितलं तरी आपण आपल्या देवावर ठाम असलं पाहिजे, निश्चित असलं पाहिजे. कुणीतरी त्या दिवशी मला सांगत होतं की ते काहीतरी अन्य राहटीचा विधी जो चालत आले तो करतात ते. मग त्यांना जेव्हा त्यांनी सांगितलं आपलं ते करू नये, त्यामुळे आम्ही आता आधीपासून करत आलेलो आहे, आता ते सोडलं आणि काय झालं तर. आणि नेमकं होतं असंच, ज्या दिवशी तो उपवास करणार त्या दिवशी जर का उपवास त्यांनी केलाच नाही तर नेमकंच त्यांना ताप येतो, डोकं दुखायला. मग त्यांना वाटतं की हे बघा हे आज उपवास नाही केला ना म्हणून ताप आला मला. आणि त्यांना सांगणारे लोक पण बरोबर भेटतात. एक निष्ठता पाहिजे. एकदा तुम्ही निश्चित केलं, देव धरला आपण, की मग त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा स्वीकार करता कामा नये. आणि काहीच नाही देता नेगी, घ्यायचं तुम्हाला काही हे झालं नाही पाहिजे. आणि म्हणून या लीळेतनं अजून एक थोडंसं चिंतन वेगळं आलं की आमच्या भटोबासांना आमच्या स्वामींचं सन्निधान हवं होतं. म्हणजे कुणाचं सन्निधान पाहिजे होतं? परमेश्वराचं. मग आता रिद्धपूरला परमेश्वराच्या सन्निधानी होते की नाही, परंतु देता नेघी म्हणजे श्रीप्रभूंचं सन्निधान सुद्धा त्यांना नको आहे. कोणाचं सन्निधान पाहिजे? आमच्याच स्वामींचं सन्निधान पाहिजे. म्हणजे एक निष्ठता इकडे आहे बघा. या लीळेतनं अजून तेवढा एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला बघायला मिळाला. म्हणजे जे साधनदाता आहेत तेच आमचे साध्यदाता आहेत, तेच अवतार पाहिजेत. आणि याचं ते विश्लेषण स्वामींनी सुद्धा केलेलं येथीच्या दिसा तेथीच्या मासा. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे. आणि मग परमेश्वर त्याची सन्निधान देती. अर्धशक्ती देऊनी आपण या समान करीती. अर्धशक्ती देऊनी म्हणजे तो सकाळही प्रमाण द्रव्य आहे. माया कृपा व्यतिरिक्त परमेश्वर त्याची सकाळी शक्ती दाना करीती, म्हणजे त्यांच्याकडे सोपवून देतात. घ्या तुम्हाला याच्यातलं काय पाहिजे ते घ्या. आता जेव्हा पाहिजे तेव्हा देत नाहीत. आत्ता आपल्याला शक्ती पाहिजे ना, की सत्संगाला म्हणजे घरात कल्पना केली लगेच इकडे सत्संगात आपण काय झालं पाहिजे, प्रगट झालो पाहिजे. सत्संग संपला
मंत्र म्हटलं की लगेच घरी प्रकट झालं पाहिजे. चिखल पाऊस वगैरे काहीच लागणार नाही आपल्याला. आत्ता पाहिजे की नाही? आत्ता देतात का देव? नाही देत. कारण की जर का अशी शक्ती जरी देवाने दिली तर याचा उपयोग आपण कधी सत्संगाला येण्यासाठी करणारच नाही. आपण अनुपयोगच करू याचा. म्हणून परमेश्वर कधी देतच नाही आणि आपल्याकडे ती मॅच्युरिटी नाही आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे मॅच्युरिटी येते, विशेष ज्ञान तुम्हाला होतंय, त्यावेळेस परमेश्वर हे सगळ्या शक्त्या देतात, घ्या. परंतु त्यांच्याकडे तेव्हा एवढी मॅच्युरिटी आलेली की ते म्हणतात आम्हाला या गोष्टींचं काहीच काम नाही आता. आज ज्या गोष्टींसाठी आपण झगडतोय ना, आज ज्या गोष्टींसाठी आपण भांडतोय, तुम्हाला असं वाटतं ना तुमच्याकडे वाचा सिद्धी यावी? तुम्हाला असं वाटतं ना यांना गाडीच नाही भेटली पाहिजे आणि लगेच त्यांना गाडी ना, मग मी बोलले ते बरोबर झालं. तुम्हाला असं वाटतं की आपल्याकडे वाचा सिद्धी आली पाहिजे, आत्ता वाटतंय, आत्ता या सगळ्या शक्त्या पाहिजेत, पण देव देत नाही. आणि देव अशा वेळेला देतं त्यावेळेस तुम्हाला असं लक्षात येतं की ह्या गोष्टींसाठीच तर मी माझं आयुष्य घालवलेलं आहे सगळं, अनेक जन्म अनंत सृष्ट्या घालवल्या. आज देव मला देत आहेत सगळं, पण आज मला हे नको आहे कारण की याच्यामध्ये खरोखरच काही तथ्य नाही आहे, काहीच उपयोगाचं नाही आहे. हे तेव्हा कळतं, हे ज्ञानाच्या माध्यमातून कळतं. काय स्वीकारायचं आणि काय त्यागायचं आहे हे कळलं पाहिजे आपल्याला. आणि मग त्या ठिकाणी मग परमेश्वर तेव्हा शक्ती देत आहेत, परंतु ते त्या शक्त्यांचं त्यांना काही उपयोग नाही. त्यांना तेव्हा काय पाहिजे आहे? तोची ओळावा, तोची भेटावा, फक्त ईश्वर प्राप्ती, ईश्वर स्वरूपाची प्राप्ती, आनंदाची प्राप्ती, बस एवढाच एक फक्त त्यांचं आता विजन आहे. अशा पद्धतीने स्वामींनी त्यांना हा दृष्टांत सांगितला आणि पुढे अजून एक दृष्टांत दुहेचा स्वामींनी सांगितलेला आहे. तर आजच्या या सत्रामध्ये आपण दृष्टांत, मोकळे दृष्टांत आपण या ठिकाणी घेतो आहोत. या दृष्टांतामधला 72 क्रमांकाचा दृष्टांत आपण या ठिकाणी श्रवण चिंतन केला आणि तत्संदर्भातली प्रकरण वर्षाची उत्तरार्ध 65 क्रमांकाची प्रतिष्ठानी गणपती मडी अवस्थान 84 भटा भेटी ही लीळा आपण घेतली आणि संदर्भ लीळा म्हणून या ठिकाणी आपण 61 क्रमांकाची उत्तरार्ध भट रिद्धपुरा पाठवणे आणि उत्तरार्ध 62 क्रमांकाची भटा बोलावू पाठवणे या 2 लीळा आपण संदर्भ म्हणून या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेल्या आहेत. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी थांबूया. दंडवत हो.